देव माणसात आहे असं बऱ्याचदा बोललं जातं आणि देव माणसात शोधणाऱ्यांना तो सापडतो। याचंच एक उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात संत बाळूमामांना गॉडमॅन म्हणून ओळखलं जातं आणि हल्ली तर काय कॉलेजच्या स्टुडंट्समध्ये तर बाळूमामा हे एक टाईट बनूनच राहिले आहेत। नमस्कार, मी हर्षा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस। जन्मापासून 2 वर्ष त्यांनी सेवा केली तर मामाने त्याला 6 महिन्यामध्ये नेत्र दिली। प्रत्येक संकटामध्ये सगळ्या याच्यामध्ये माझा मामा माझा खूप साथ देतो। बाळूमामा हे भारतीय धनगर समाजातील संत म्हणून ओळखले जातात। लोक त्यांना शिवाचा अवतार मानत। ज्ञान म्हणजे जीवन आणि अज्ञान म्हणजे मरण हे ते ठामपणे सांगत। अशा कार्यसिद्धी संत बाळूमामांचे गुरु हे गारगोटीतील मुळे महाराज होय। संत बाळूमामांनी संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानले आणि म्हणून लोक त्यांना जगद्गुरु असे मानतात। संत बाळूमामांचे मूळ गाव म्हणजे अक्कोळ होय। त्याच गावी राहणाऱ्या मायप्पा आरभावे आणि त्यांची पत्नी सत्यवा यांच्या पोटी संत बाळूमामांचा जन्म झाला। तो दिवस म्हणजे सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी श्री शके 1814 आणि इंग्लिश कॅलेंडरनुसार 3 ऑक्टोबर 1892 होय। बाळूमामा त्यांच्या लहानपणी जे काही करायचे, जे काही बोलायचे यावरून गावातल्या लोकांनी आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांना तर बिंडोक आणि खुळचट समजलं होतं। पण त्यांच्या कार्याची सिद्धी ज्या लोकांना माहीत असेल ते मात्र बाळूमामांच्या चरणी त्यांचे डोकं ठेवत। एकदा बकरी चारत असताना बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली आणि हे सर्व बाळूमामांनी ऐकताच त्यांनी त्याच क्षणी ठरवलं, मी भूत काढलेल्यांचे जे कोणी बरोबर पैसे मला सांगेल त्याला मी गुरु करून घेईल। आणि काही दिवसातच असंच शिवारात फिरत असताना तिथे मुळे महाराज आले आणि बाळूमामांना भेटले। मी भूत काढलेले 120 रुपये मला तू दे। काहीही क्षणाचा विचार न करता बाळूमामांनी गुरु असा शब्द उच्चारून त्यांच्या चरणावर डोके ठेवले। बाळूमामांना संसारात कधीच रस नव्हता। त्यांना लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करायला फार आवडायचे, पण मात्र त्यांच्या वडिलांना वाटायचे बाळू संसारात पडल्यावर सुधारेल आणि तो चांगलं वागेल आणि म्हणून त्यांनी आपलीच बहीण गंगूबाई यांची मुलगी सत्यवा यांचं लग्न बाळूमामांशी लावून दिलं। सासूरवाडीच्या 15 मेंढ्या पाळत बाळूमामांनी आपल्या स्वतःच्या मेंढ्या पाळायला सुरुवात केली। मेंढ्या चारत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटक हे राज्य ते आपल्या पायाखालून घालून घेत असत। पांढरे शुभ्र धोतर, रुबाबदार फेटा आणि अस्सल चामडी चपला आणि सावळा रंग असे बाळूमामांचे वर्णन होय। आणि तसेच हातात धनगरी काठी असणाऱ्या बाळूमामांचा मराठी आणि कन्नड या भाषेंवर चांगला जोर होता। लोकांना समजलं की बाळूमामांचा मेंढरांचा तळ आपल्या गावाशेजारी येऊन बसलाय, तर लोक भंडारा घेऊन बाळूमामांच्या दर्शनात निघत असत। यामागे इतिहास असा सांगितला जातो की बाळूमामांनी आपल्या शेवटच्या काळात अशी भविष्यवाणी केली होती की मी परत माझ्या मेंढरांच्या पोटीच जन्म घेईन। संत बाळूमामांची पंचमहाभूतांवर सत्ता होती। एवढंच काय तर निसर्ग सुद्धा बाळूमामांच्या हाकेला ओ देत असत। एकेकाळी गावात दुष्काळ पडला असताना माणसं आणि जनावरं पाण्यासाठी वणवण करत होती। हे सर्व पाहून गावकऱ्यांनी संत बाळूमामा यांच्याकडे धावा घेतला। निसर्गाला आव्हान देत बाळूमामांनी आपलं घोंगडं फिरवलं आणि मेघराजाला हरवून टाकलं। त्यांच्या वाचासिद्धीच्या हाकेला ओ देऊन पाऊस पडू लागला। अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा प्रत्येक माणसामध्ये रुजवून अखेर संत बाळूमामांनी वयाच्या 74व्या वर्षी म्हणजे 4 सप्टेंबर 1866 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली। आणि यानंतर सुद्धा संत बाळूमामा अनेक भक्तांना त्यांचे प्रत्यय आणि अनुभव हे देतच आहेत। आदमापूर म्हणजे हे दुसरं पंढरपूर झालेलं आहे। प्रत्येक दिवशी आदमापूर येथे अमाप भक्तजनांची गर्दी येथे जमलेली असते। आदमापूर येथे असलेले सुरेख कोरीव दक्षिणेभिमुख महाद्वार हे पाहून प्रत्येक भक्तजन इथे थांबतो। आदमापूरच्या गाभाऱ्यात आपल्याला बाळूमामाची प्रतिमा पाहायला मिळते। मूर्तीच्या डाव्या शेजारी असलेली सद्गुरू मुळे महाराज यांची प्रतिमा आपल्याला दिसून येते, तर उजव्या बाजूला विठ्ठल आणि रखुमाई यांच्या सुद्धा प्रतिमा दिसून येतात। तर सभा मंडपाच्या उजव्या बाजूस
संत बाळूमामांनी काही वापरलेल्या वस्तूचा संग्रह आपल्याला दिसून येतो. दर्शन घेतल्यानंतर तीर्थ आणि भंडारा तिथे प्रसाद म्हणून दिला जातो. आदमापूर येथील मंदिरात पहाटे 5 वाजता आरती होते, तर 9 वाजता नैवेद्य दाखवला जातो. शिवाय संध्याकाळी 7 वाजता सुद्धा नैवेद्य दाखवण्याची परंपरा तिथे आहे. याशिवाय दर रविवारी भक्तजनांची गर्दी असून त्यांना नाचणीचा आंबिलाचा प्रसाद दिला जातो. श्री क्षेत्र मेटके इथे संत बाळूमामा आणि त्यांची पत्नी सत्यवा यांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. या मंदिरामध्ये संत बाळूमामांनी स्वतःच्या हाताने रोवलेला खांब तिथे आहे. या खांबाला प्रदक्षिणा घातल्याने भक्तांचे नैराश्य दूर होते असे दिसून येते. आणि यासोबतच बाळूमामा आपल्या आसपास आहेत अशी सुद्धा भावना भक्तांच्या मनात निर्माण होत आहे. अनेकांनी आम्ही बाळूमामांचे वंशज आहोत असं सांगून बाळूमामांच्या भक्तांची दिशाभूल केली. आणि याचमध्ये एक नाव घेतलं जातं, ते म्हणजे मनोहर भोसले. याने मी बाळूमामांचा वंशज आहे असे सांगून अनेक लोकांना लुबाडले. यावर आदमापूर येथील मंदिराच्या ट्रस्टींनी पोलीस कंप्लेंट केली आणि योग्य ते पुरावे दाखवून मनोहर भोसलेला कारवाई सुनावली. आजतागायत बाळूमामांच्या चमत्काराचे हे अनेकांना अनुभव आलेले आहेत. मी आर्मी भरती झालो. आधी माझ्याकडे पैसे नसायचे, पण आज माझ्याकडे करोडोची संपत्ती आहे. त्यासोबतच 2021 साली मी पोलीस भरती होईन. आज मी पोलीस भरती झालो म्हणून माझे आई वडील खुश झाले. असे अनेक आणि प्रचंड अनुभव भक्तांच्या मध्ये आहेत. अनेकांची भक्ती संत बाळूमामांवर दिसून येते.